मित्रांनो, काळ्या पाण्याची शिक्षा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला सगळ्यात डार्क चॅप्टर समजला जातो. काय होती ती काळ्या पाण्याची शिक्षा आणि ती कशा पद्धतीने दिली जायची बघूया या व्हिडिओमध्ये. अंदमान निकोबार बेटावरचा सेल्युलर जेल मधला एक रेग्युलर दिवस. सूर्य अजून उगवलेला पण नाहीये आणि जेलची घंटा जोरात वाजायला सुरुवात झालेली आहे. बेल वाजल्या सगळ्या कैद्यांना उठणं भागच आहे. भले मग आदल्या दिवशी ते कैदी बैलावाने राबलेले असू किंवा त्यांनी लाथाबुक्या खाल्लेल्या असू, तरी त्यांना उठावं लागणार आहे. आणि तसं जर त्यांनी नाही केलं तर तिथे गार्डियन आणि त्यांना चापकाने मारणार आहे. उठल्यावर 1 तासाच्या आत या कैद्यांना आपली सकाळची जी कामं आहेत म्हणजे आंघोळ, टॉयलेट, नाश्ता वगैरे ही सगळी 1 तासाच्या आत पूर्ण करायची आहेत. बरं, मग तुम्हाला वाटन हे तर काय नॉर्मलच रुटीन आहे, ह्यात एवढं काय? तर अजून पुढे सांगतो. या सगळ्या गोष्टी दिलेल्या वेळेत म्हणजे 1 तासाच्या आत जर नाही झाल्या तर त्याचा मार वेगळा. आणि ह्या 1 तासात मिळणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्याची क्वालिटी काय, तर आंघोळीसाठी जे पाणी असतं ना तर ते इतकं खराब असायचं की त्याने एखाद्याला आपले हात धुवायचे पण किळस वाटतं अक्षरशः. नाश्त्याचं म्हणाल तर जेवणात भाजी मिळायची, सोबतच बारीक बारीक आळ्या पण मिळायच्या. हे नाही खाल्लं तर दिवसभर उपाशी पोटी राहायचं आणि खाल्लं तर जुलाब उलट्यांचा त्रास होणार हे फिक्स. हे सगळा 1 तासाचा कार्यक्रम उरकल्यावर कैद्यांना आपापल्या कामाला जावं लागायचं. ह्या दिवसभराच्या कामाची विभागणी 2 पार्ट मध्ये व्हायची. म्हणजे काय, तर जे नॉर्मल कैदी होते त्यांना मजुरीची कामं, साफसफाईची कामं दिलं जायची. आणि जे काही स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक जे होते त्यांना वेगळी शिक्षा म्हणजे वेगळी कामं दिलं जायची. क्रांतिकारक जे होते त्यांना तेल काढण्याचं काम दिलं जायचं. त्यासाठी तिथे एक क्रशर असायचा. त्या फोटोमध्ये बघताय तुम्ही तो क्रशर असायचा. त्याला फिरवण्यासाठी कोणत्याही जनावराला न वापरता त्यांनाच तो बैलाप्रमाणे फिरवावा लागायचा. म्हणजे हे काम काय सोपं नव्हतं. 20 वेळा जर एखाद्याने जो क्रशर फिरवला तर चांगला दष्टपुष्ट माणूस चक्कर येऊन पडन असा तो क्रशर होता. तर तो क्रशर दिवसभर फिरवत राहायचं. जेवढं टार्गेट दिलंय तेवढं ते पूर्ण करूनच थांबायचं. मग भले ते काम करता करता एखादा कैदी तिथं मेला तरी त्या जेलमधल्या इंग्रज अधिकाऱ्यांना काही फरक पडत नसायचा. दुपारी जेवणासाठी तेवढा ब्रेक मिळायचा. नंतर कितीही आणि कशासाठी गरज पडली तरी ब्रेक मिळायचा नाही. हागायला मुतायला सुद्धा नाही. बरं, ह्या इंग्रज अधिकाऱ्यांची एवढी दहशत होती, त्यांनी त्या जेलमध्ये इतके कडक कायदे लागू केले होते की दिवसभरात त्या कायद्यांनी कोणाशी बोलायचं सुद्धा नाही, का नजरेनं कोणता इशारा वगैरे करायचा नाही. आणि तसं करताना जर एखादा कैदी सापडला तर तिथंच लाथाबुक्क्यांचा मार पडायचा. एका कायद्याबद्दल तर असं सांगितलं जातं की त्याला ब्रेक दरम्यान टॉयलेट वरून यायला थोडाच उशीर झाला होता. त्याला एवढ्याशा कारणावरून मित्रांनो बांधून इतके चापकाचे फटके मारण्यात आले होते की त्याची चमडी अक्षरशः लोंबायला लागली होती. समजा एखाद्या कैद्यानं आपलं दिलेलं टार्गेट वेळेआधीच पूर्ण केलं तर लगेच त्याला सोडलं जात नसायचं. नंतर नारळाच्या शेंड्यांमधून भुसा काढण्याचं काम त्याला दिलं जायचं. ते काम करता करता हातातून अक्षरशः रक्त न्यायचं. हात अक्षरशः हाताने लाल होऊन जायचे. प्रत्येकाला टार्गेट दिलेलं असायचं. त्यानुसार 20 लिटर तेल त्यांना काढावंच लागायचं. दिवस संपल्यावर प्रत्येकाने टार्गेट पूर्ण केलंय का हे बघितलं जायचं. केलं असेल तर ठीक, नाहीतर त्याला परत लटकावून हाणलं जायचं. बैलावाने राबलेल्या शरीराला आराम देण्यासाठी नरक यातनेतला दिवस संपल्यावर कैदी आपापल्या सेलमध्ये परत जायचे. यांच्या सेल बद्दल सांगायचं म्हणजे त्याची अवस्था पण काही एवढी चांगली नव्हती. बारीक सेल होते, त्यात पूर्ण अंग सोडून झोपायचं म्हणलं तरी पंचायत होती. सेलमध्ये काय तर 2 भांडी, एक जेवणासाठी आणि दुसरं टॉयलेटसाठी. अंगावर झोपताना घ्यायला चादर नसायची. उन्हाळा असो किंवा हिवाळा त्याच फरशीवर तसंच पडून राहायचं. तिथं जेवायचं आणि त्या जागेत त्या घाणीसोबत झोपून जायचं. आणि हेच रुटीन दुसऱ्या दिवशी परत फॉलो करायचं. याला काळ्या पाण्याची शिक्षा नाव पाडण्यामागं ही गोष्ट अशी की त्या काळी हिंदू धर्मात अशी मान्यता होती की जो समुद्र पार जाईल किंवा जो समुद्र पार असा वगैरे जाईल काय ते होतं तो धर्मभ्रष्ट समजला जायचा. धर्मभ्रष्ट केला वगैरे असा काहीतरी विषय होता. अंदमान बेट हे असं समुद्रात असल्यामुळं जी लोक इथं शिक्षा भोगायला गेलेली असायची त्या लोकांना काळ्या पाण्याची शिक्षा, थोडक्यात समुद्राच्या पाण्याला काळं पाणी म्हटलं जायचं. 1857च्या उठावामधले आणि इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणाऱ्यांना इंग्रज त्यावेळी डायरेक्ट फाशीची शिक्षा देत होते. पण ह्या सगळ्यामुळे काय व्हायचं तर लोकांच्या मनात ही क्रांतीची भावना अजूनच उफाळून यायची. म्हणून या क्रांतिकाऱ्यांना इथल्या भूमीपासून, आपल्या भारताच्या जमिनीपासून वेगळ्या ठिकाणी नेऊन शिक्षा करण्यासाठी आणि इथल्या लोकांपासून त्या क्रांतिकाऱ्यांचं कनेक्शन तोडण्यासाठी इंग्रजांनी अंदमान निकोबार बेटाची निवड केली होती. त्यानुसार 1857 साली 200 कैद्यांची पहिली बॅच कायमस्वरूपी कैद करण्यासाठी इथं पाठवण्यात आली होती. पुढच्या काही वर्षांमध्ये
अजून कैदी आले, त्यात कराचीतून आलेले 700 कैदी होते. आता कराचीतून तुम्ही मानसाल तर त्यावेळेस भारत पाकिस्तान काही वेगळं झालेलं नव्हते, एकच होते. हे कैदी जरी सगळे वेगवेगळ्या धर्माचे भाषेचे असले तरी ह्या सगळ्यांचा एकच हेतू होता, इंग्रजांविरुद्ध बंड पुकारायचा, इंग्रजांना भारतातून हाकलून लावायचं. 1890 पर्यंत इथं कैद्यांची संख्या वाढायला लागली होती. तोपर्यंत जेलची जी आत्ताची तुम्ही बिल्डिंग बघताय ती तयार नव्हती. कैद्यांना आसपास फिरता येत होतं, त्यांच्यावर एवढी काही बंधनं नव्हती. ह्यातून जे इंग्रज अधिकारी होते त्यांना या गोष्टीचा प्रॉब्लेम व्हायला लागला की बाबा यांना जेलमध्ये आपण आणलेलं आहे आणि एक कैदी चांगलं मोकळं वातावरण फिरतात, त्यांना कैद्यांसारखी वागणूक दिली पाहिजे असं त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी ठरवलं. ह्यातून त्या इंग्रज अधिकाऱ्यांना कैद्यांचा प्रॉब्लेम व्हायला लागला. त्यातूनच चार्ल्स लायन आणि लेट फ्रीज या इंग्रज अधिकाऱ्यांनी 1890 मध्ये एक रिपोर्ट बनवला आणि इंग्रज सरकारला हा प्रॉब्लेम सांगितला. सोबतच हे पण सांगितलं की इथं येणाऱ्या कैद्यांना इथली शिक्षा म्हणजे अक्षरशः नरक यातनेपेक्षा कमी वाटायला नको अशी सोय झाली पाहिजे. पुढे इंग्रज सरकारने मंजुरी दिल्यावर 1896 साली आत्ता दिसणारी जी बिल्डिंग आहे त्याचं काम सुरू झालं. 1906 पर्यंत ही जेल बनवून तयार सुद्धा झाली. ह्या जेलचं डिझाईन असं करण्यात आलं होतं की मधल्या बाजूला एक टॉवर टाईप जागा बांधण्यात आली होती, जेणेकरून बाकी सगळ्या जेलवर लक्ष ठेवण्यात येईल. मधल्या जागेवरून प्रत्येक सेलवर नजर ठेवता येत होती. प्रत्येक कैद्याला एका सेलमध्ये ठेवलं जायचं, त्यामुळं ह्या जेलला सेल्युलर जेल म्हटलं जायचं. बरेच सेल होते त्या जेलमध्ये, बरेच सेल तुम्ही अजून बघू शकता. सिस्टीम अशी बनवण्यात आली होती की त्या सेलमध्ये असताना दुसऱ्या सेल मधल्या कैद्याला एकमेकांशी बोलता सुद्धा येत नसायचं. त्या सेलमध्ये 9 फुटांवर एक बारीक खिडकी असायची आणि त्यातून सूर्यप्रकाश आणि हवा येत असायची. ह्या सेलचं लॉक फक्त बाहेरून उघडता यायचं. सावरकरांना सुद्धा सेल्युलर जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आणि एक शॉकिंग फॅक्ट तुम्हाला सांगतो, सावरकरांचे जे सख्खे भाऊ होते ते ह्याच अंदमान निकोबारच्या जेलमध्ये कैद होते आणि हे कळायला सावरकरांना 2 ते 3 वर्ष लागली होती की त्यांचा सख्खा भाऊ ह्याच जेलमध्ये. विचार करा कसल्या पद्धतीची त्यांनी इंग्रजांनी सिस्टीम केली होती आणि जेल तयार केली होती. त्यावेळेचा एक जेलर होता, त्याचं नाव होतं डेव्हिड बेरी. तो तर इतका डेंजर होता, त्याला इथला अक्षरशः यमच म्हटलं जायचं. तो इतका निष्ठुर होता, तो लिटरली म्हणायचा की तो इथला देवच आहे, लॉर्ड ऑफ पोर्ट ब्लेअर. तो जेव्हाही राऊंडला यायचा कैदी अक्षरशः थरथर कापायचे, इतकी दहशत त्याने कैद्यांमध्ये बसवली होती. अंदमानच्या या जेलमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी कित्येक वर्ष काढली. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, बरीन घोष, भगतसिंग यांचे साथीदार बटुकेश्वर दत्त, सचिंद्रनाथ सान्याल यांच्यासारखे कित्येकांनी या जेलमध्ये शिक्षा भोगलेली. पुढे 1932 मध्ये चितगाव शस्त्रास्त्र चोरी प्रकरणातील 300 क्रांतिकारकांना या जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं. तोपर्यंत या काळ्या पाण्याच्या शिक्षेबाबत या गोष्टी भारतात लोकांना कळायला सुरुवात झाली होती की बाबा या जेलमध्ये इतकी वाईट पद्धतीने कैद्यांना वागणूक दिली जाते. आणि आता ह्या आलेल्या क्रांतिकारकांनी जेलमधल्या आपल्या हक्कासाठी आमरण उपोषण सुरू केलं. 44 दिवसांच्या उपोषणानंतर अक्षरशः इंग्रजांनी त्या क्रांतिकारकांच्या नाका तोंडात पाईप टाकून हातपाय धरून त्यांना अन्न देण्याचा प्रयत्न केला होता. ह्यात महावीर सिंग, मोहन किशोर नामदास, मोहित बोईत्रा यांच्या फुफ्फुसात अन्न गेल्यामुळे त्यांना निमोनियाची लागण झाली होती आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. तिथं कितीतरी कैद्यांना मित्रांनो वेळ लागायची पाळी आली होती. कित्येकांचं मानसिक संतुलन अक्षरशः बिघडलं होतं. कित्येकांनी तर तिथल्या जगण्यापेक्षा मरण पसंत केलं होतं आणि तिथंच त्या सेलमध्ये फाशी लावून घेतली होती. काहींना आलेल्या एकांतामुळे वेळ लागलं होतं. कित्येक कैद्यांचे डेड बॉडी मित्रांनो पोत्यात भरून त्यात मोठे दगड घालून या इंग्रज अधिकाऱ्यांनी समुद्रात फेकून दिल्या होत्या. एवढं असून सुद्धा उपोषण पुढे चालूच राहिलं. ह्या कैद्यांसाठी इकडे भारतात त्यावेळी आवाज उठवला जाऊ लागला, मोर्चे निघू लागले. पुढे 1936 साली महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांनी हे प्रकरण काँग्रेस कार्यकारिणीला लक्षात आणून दिलं आणि काँग्रेसने हा मुद्दा ब्रिटिश सरकारला सांगितला. तेव्हा झालेल्या बोलणीतून 1938 मध्ये या राजकीय कायद्यांना भारतातल्या मुख्य भूमीवर परत पाठवलं गेलं, म्हणजे तिकडून परत इकडे आणलं गेलं. आणि आता इंग्रजांचे दिवस फिरले. 1942 मध्ये जपानने अंदमान निकोबारवर कब्जा केला. ज्या जेलमध्ये ब्रिटिश अधिकारी भारतीय कायद्यांना बंद करून हाल करत होते त्याच जेलमध्ये आता जपानी सैनिकांनी इंग्रज अधिकाऱ्यांना कैद करायला सुरुवात केली होती आणि त्यांची सुद्धा हाल करायला सुरुवात केली होती. नंतर भारताला स्वातंत्र्य भेटल्यानंतर तिथं 500 बेडचं हॉस्पिटल बांधण्यात आलं तिथल्या लोकांसाठी. नंतर 1969 साली पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी याला एक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून टाकलं. तर ही होती गोष्ट मित्रांनो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला एक डार्क चॅप्टर असलेल्या अंदमान निकोबार बेटावरच्या सेल्युलर जेलची. मला असं वाटतं मित्रांनो आपल्याला हे जे स्वातंत्र्य भेटलेले ते काय असंच भेटलेलं नाही. त्यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी कितीतरी लोकांनी असले हाल सहन करून हे आपल्याला मिळून दिलेले आहे. त्यानंतरच हे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ह्याची थोडीशी जाण आपल्याला असावी, एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण
तुमच्या एका सबस्क्राईब मुळे आपला हा चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. त्याच्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे जरा वोट मागितल्यासारखं वाटतंय, पण असंच ठीक आहे. बाकी तुमची आणि तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्या. थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.